गाइज वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण शूट करतो आणि त्यासाठी मी व्लॉग सुद्धा करते। आपल्या सॉंगचं शूट असणार आहे आणि मला माहिती आहे खूप दिवसानंतर माझा व्लॉग येतोय, पण काही कारणास्तव व्लॉग करायला भेटला नाही, कारण मला टाइम पण भेटला नाही। तर आता मी असंच तुम्हाला एंटरटेनमेंट करत राहणार आहे आणि व्लॉग हा शेवटपर्यंत बघा। सो आपण मेकअपला सुरुवात केलेली आहे, म्हणजे माझा मेकअप ऑलरेडी होत आलेला आहे। आता मी घराच्या बाहेर निघालेली आहे आणि आता आम्ही नारळ घेतोय आणि ह्याला नारळ सोलायला आहे आणि आहे आमची गाडी। आम्ही आमच्या 3 व्हीलर मध्ये निघालो शूट साठी आणि सामान वगैरे घेतले। कॅमेरामॅन आमचे ते चौकातून थांबणार, चौकातून आम्ही त्यांना पिक करणार आहोत आमच्या 3 व्हीलर मध्ये आणि मग इथून आम्ही जाणार आहोत आमच्या शूटच्या लोकेशनवर। ऑटो मध्ये बाई बाई पडलं ग, तर आपण ऑटो मध्ये बसू आता करायला नेल्स लावून घेऊया आपण आपल्या माझ्या बोटांना। गाइस आम्ही आलोय लोकेशनवर आणि आपलं लोकेशन मी तुम्हाला दाखवते। ये इधर पीछे वाले लोगों को स्किप करो यार, इनको बस खाना चाहिए और कुछ नहीं चाहिए, काम कम और खाना ज्यादा। ये देखो गाइस मेरे से इम्प्रेस हो रही है। सो गाइस ये हमारा लोकेशन है आणि आता अपन ये भिखारी लोगों को स्किप करो और आप सिर्फ मेरे पे फोकस करो। ये हमारे कैसे भागते हुआ रहा है देखो आणि खूप मजा येणार आहे गाइस। सो एक्साइटेड राहा तुम्ही। आणि तर आपलं चालू झालं आता डेकोरेशन करायचं। आपलं खळं आता हे खळं लावायचं पता केला आणि ही दोरी इथून लांब सडक बांधले तिकडपर्यंत आणि माझ्या हाताला नेट्स केल्यामुळे मी काहीच करू शकत नाही, त्यामुळे माझी आयुष आहे। सो गाइस हे नख लावून तुम्ही पण घेत जावा, म्हणजे तुम्हाला पण काम करायची गरज नाही पडणार, कार्ड द्यायला सोपं। थँक्यू। आपल्या गाण्याला शूट चालू झालेलं आहे आणि डिस्कशन चालू आहे शूट कसं घ्यायचं कसं नाही। आणि गणपती बाप्पा मोरया पूजा झाले, नारळ खतखताचा शूटला सुरुवात केलेली आहे आपण गणपतीच्या आशीर्वादाने आणि असंच आपलं शूट कामयाब हो। जय हिंद जय महाराष्ट्र। चेकिंग चालू आहे आपल्या कॅमेऱ्यातल्या व्हिडिओची। लई मोठं शूट राहिले म्हणायचं आहे खरं तर। काम झालंय, घोडा आज थोड्या वेळा आपल्याला लागणार आहे, सॉरी थोड्या वेळानं। सो गाइस घोडा इथं रेस्ट करतोय, हा आपला शूटचा घोडा होता। हिचं नाव आहे चंपा, चंदा नाव आहे, चंदा नाव आहे हिचं। आणि आपल्याला खूप सो आपण चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा। बकवास करता रहता है बस बकवास। आता आपलं शूट चालू झालंय। लिपस्टिकचे रेट, वेलवेटचा केक, चाल माझी स्नेक, मी कटरीना कैफ। एक काम कर मध्ये घाल डोकं म्हणाले मी, ऐक माझं घाल, दुसऱ्याला बघू दे नको घाल। नाही ही मला समजतच नाही बुवा, ज्यांनी शॉर्ट करताना सोडून ही दुसऱ्याला मध्ये डोकं घालत असते। अच्छा हा ही मला लॉजिकच कळाय नाही। सो गाइस हा आहे माझा सेकंड लुक। सो कशी दिसतीये मी गाइस? हा गेलो तरी फोनवर बोलायला येता नुसतं मधी मधी ने अंकिता 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 लो भैया आडवा वीडियो लो। सो गाइस इधर शूज गायब हो चुका है, हमें दिख चुका है ये शूज किधर तो चला गया गाइस। अभी चोरी किसने की यहाँ पे कोई नहीं बताएगा गाइस, जब ये पैर में पहनेंगे ना तभी गाइस समझ आएगा गाइस। हमको सिखा रिया है यांची जिंदगी मायला बुटन नाही सगळे चोरी वगैरे तर। तो गाइस हमारी जिंदगी ऐसे हो चुके गाइस। तो गाइस जा तू भांडत व्हायला, तिकडे तोंड करायला बघून मी मॉडेल माहिती आहे का तुम्हाला? इथं बसवलं मला तेरे काले बाल। जिंदगीला हरलेले लोक आहेत तिथं। चल प्ले। आणि तुम्ही त्याच्या मम्मीला आम्ही घेतला होता का तिथं शूटला, त्याच्यामुळे हिचं इकडे रडगाणं चालू आहे। माझ्या मम्मीला कुठे नाही लावलं, त्याच्यामुळे बिचारी ओरडायला लागले। हा तर शूट वगैरे सगळं पॅकअप होत आले आपलं आणि आपला सगळा शूट फायनली झालेला आहे। तर आपला रमणा तिथं पडीक आहे त्या ठिकाणी, हे माणसं आपली पडीक आहे तिथं ह्या ठिकाणी। अबे पडलं बंट्या खाली पडला, जिंदगीला हारचील। कपडे चेंजिंग चालू आहेत गाईज, ह्याचे तर चेहन ते पोरांची स्टाईलच आहे गाईज, ते होऊन जाऊ शकतं, एवढं काही लोड घ्यायची गरज नाही आपल्याला। अरे लाजू नको असा, परतीचा आरशा चालू कर। तर गाईज आपला खूप दिवसानंतर ब्लॉग आला। चंदा तुझी पोरगी ओरडायला लागली का तुला? तिने ओरडायला लागले मम्मी ये लवकर, कम हिअर मम्मी। अच्छा हमको सिखा रिया है। तर गाईज खूप दिवसानंतर ब्लॉग आला होता। ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तुम्हाला गाणं कसं वाटलं ते पण मला इथं सांगू शकतात आणि ब्लॉग कसं वाटलं ते पण तुम्ही मला सांगू शकतात। सो गाईज आजसाठी एवढंच होतं, असंच नवीन ब्लॉग मी घेऊन येत जाईल। तर आजसाठी एवढंच, बाय बाय गाईज।